भिवंडी तालुका कुकसे ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर के अध्यक्षता में व ग्राम सेवक संजय जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिनविरोध सरपंच पद पर शिवसेना कुकसे शाखा प्रमुख सम्मानीय श्री दिलीप एकनाथ पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच सम्मानीय श्री दिलीप एकनाथ पाटिल को भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा कुकसे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच सम्मानीय श्री दिलीप एकनाथ पाटिल ने सभी लोगों का आभार माना। उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। आज दिनांक 3/5/2024 रोजी ग्रुप ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। सदर विशेष सभेस सर्व मान्य सदस्य, सरपंच, उपसरपंच, आजी माजी, त्यानंतर सर्व ग्रामस्थ मी सर्वांचे स्वागत करतो। सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ होती। त्या अनुषंगाने विविध मुदतीत श्री दिलीप एकनाथ पाटील यांनी सकाळी 10:50 आपले नामनिर्देशन पत्र सादर केले। सदर नामनिर्देशन पत्रावर श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांचे सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। सदर अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्ज हा वैध ठरवण्यात आला। त्यानंतर 11:30 ते 12 या दरम्यान अर्ज मागे घेण्याची वेळ होती, पण एकच अर्ज आल्यामुळे तसा आपल्याला प्रसंग आला नाही। तर मी अध्यक्ष अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की श्री दिलीप एकनाथ पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। आणि सर्वांचे खूप अभिनंदन, त्यांना खूप शुभेच्छा। आणि त्यांनी आपली ग्रामपंचायतीची प्रगती, गावाची प्रगती, त्याचा निधी कसा आणावा यासाठी त्यांना मी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा। धन्यवाद सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज कुकसे येथे गुरुग्रामपंचायत कुकसे इथे माननीय श्री दिलीप एकनाथ पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि त्यांचा चांगला आणि ते कुकसे गावचे शाखा प्रमुख पण आहेत, ते चांगले जोमाने काम करतील, गावाचा विकास करतील। आता बरोबर आला विषय आहे काय रेडी मग रेडी
आज ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या सरपंचपदी दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळे आज त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. व आमचे खंडूमाले साहेब म्हणजे याच्यामधला किंग मेकर म्हणजे हे दिलीप पाटीलला बसवणं मागचा पूर्ण श्रेय यायला जातं. त्यांच्यामुळे आज दिलीप पाटील बसले किंवा इतर सदस्यांच्या सहकार्यामुळे दिलीप पाटील बसलेत. असेच पुढेही राहील व दिलीप पाटील यांनी गावाचा विकास करावा. माझ्या याच्याकडून शुभेच्छा. आमचे मित्र दिलीप एकनाथ पाटील आज हे कुठचे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तशी निवडणूक जरी बिनविरोध असेल तरी पण ती अशी 4 महिन्यापासून फार काही मेहनत करावी लागली आम्हाला आणि त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य आमचे तुकाराम फिरांगे असतील, सदस्य आमचे पण फार जुने मित्र आहेत, तसे आमचे पद्माकर शेठ असतील, यांचा फार मोलाचं सहकार्य आम्हाला लाभला आणि इतर सदस्य असतील त्यांचे पण खूप खूप आम्ही धन्यवाद देतो, त्यांना आभार देतो आणि दिलीप पाटीलला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज आपण बघत असाल तर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे ते आज अधिक सरपंच झालेले आहे. दिलीप पाटील हे या गावचे शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख आहे आणि समाजकार्यामध्ये काम करत असताना आज गावच्या सर्वोच्च पदी ते सरपंच या पदावर बसलेले आहेत. त्यांच्या हातून या ग्रामपंचायतमध्ये अधिकाधिक विकास कामं होत अशा प्रकारची सदिच्छा आणि सद्भावना व्यक्त करतो. दिलीप पाटील हे एक कट्टर शिवसैनिक आहे. आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत काही गद्दार लोक फुटून गेले, परंतु दिलीप पाटलांसारखे हजारो लाखो शिवसैनिक आज या भिवंडी ग्रामीणमध्ये महाराष्ट्रामध्ये करोडो शिवसैनिक हे निष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन उद्धव साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे आणि शिवसैनिक आणि ठाकरे हेच या महाराष्ट्राचे खरी शिवसैनिक आहे आणि मातोश्री ही आमची सगळ्यांची दैवत आहे. त्या दैवतासाठी त्या मंदिरासाठी अहोरात्र काम करण्याची धमक आणि ताकद उर्मी या शिवसैनिकांमध्ये. दिलीप या शिवसैनिकाला कट्टर असं साजेस असं काम करील आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव अधिक बळकट करून या गावामध्ये चांगली कामं करून या गावाचा विकास करील अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा. नंतर इंटरव्ह्यू घेतला नाही सुबंधाचं बाकी अजून चला
ठिकाणी काही मान्यवर मंडळी त्यांचं आगमन झालेलं आहे. हा दिस गोड व्हावा आणि खऱ्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उद्योगपती कुकसे ग्राहकाची विनंती साहेब यांना वडीलगावचे सरपंच सन्माननीय संजय वारगडे गुरुदत्ता फिरंगाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. अनेकांनी महत्वाची भूमिका बजावली. येस रेडी प्लीज वेट थँक्यू. एक मिनिट भविष्यामध्ये तुमचं नाव या ग्रामपंचायत एक आदराने भिवंडी ग्रामीण मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहिले. त्याच्यामध्ये सचिन पाटलांसारखे करता असतो आणि हे चढतं भविष्य टिकवण्यास चांगलं लेबर कॉन्टॅक्ट चालवतात. अगदी मन मिळावं स्वभावाचे अशी व्यक्ती आमचा तो दोन मग जोड बाळा आहे आणि तो विस्कटून टाकला संपूर्ण सगळे वेगवेगळे खंड कसा म्हणून त्यांनी आकाशाच्या मागच्या बाजूला सरपंचपदी माझे मित्र श्री दिलीप एकनाथ पाटील यांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. आज या शुभप्रसंगी सर्व सन्माननीय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व पदाधिकारी आमचे जे उपजिल्हाप्रमुख वाकडे साहेब आणि सर्व का आमचे सावंतचे हे सर्व सन्माननीय मित्रपरिवार नातेवाईक सगळे सोरे. आज दिलीप पाटील यांना खरोखरच एक डॅशिंग या गावचे शाखा प्रमुख म्हणून त्यांची खाती आहे आणि या त्यांच्या शाखा प्रमुखांच्या कामावर त्यांना काम चांगलं केलं म्हणून आज त्यांना या आपल्या पॅनेलच्या वतीने ग्रामपंचायत पक्षाच्या सदस्यपदाची निवड केली. आज त्यांना या सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक सन्मानित केलं. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दिलीप पाटील यांनी एवढं सांगेल आपल्या मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या गावाचा चांगला विकास करावा. आपल्या सभोवती जी ग्रुप ग्रामपंचायत आहे ते सर्व पाड्यांमध्ये आपल्या परीने चांगली विकसित कामं करून आपल्या परिवाराचं नाव रोशन करावा. त्यांना आमच्या परीने जे सर्व सन्माननीय उपस्थिती आहेत वाकडे साहेब आहेत आम्ही आहोत आमच्या परीने काय मदत लागेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मार्गदर्शन लागल्या कामामध्ये त्यांना यश लाभो. दिलीप एकनाथ पाटील यांची कुकसा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. खरं तर शिवसेना हा पक्ष सर्व कार्यकर्त्यांना पुढे नेण्याचं काम करत असते आणि आज आपण दिलीप पाटील यांना या कुकसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज त्यांची निवड झालेली आहे. त्याच्या अगोदर त्यांच्या आई देखील या ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या आणि आमच्या कुकसा गावातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी चांगल्या प्रकारे कामं करत असतात आणि एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ या न्यायाने ते सर्व एकजुटीने काम करत आणि आपल्या या ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचे सरपंच पदावर विराजमान करत असतात आणि म्हणून दिलीप पाटील यांना किती कालावधी आहे किती महिने किती वर्षे हे मला माहीत नाही परंतु कमी वेळामध्ये जास्त कामं करतील आणि आपल्या कुकसा ग्रामपंचायतीचे जे उरलेली सुरलेली सर्व कामं असतील ते त्यांच्या सहकार्यांना सोबत घेऊन ते पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि आपण सर्वांनी आज दिलीप पाटील यांना सरपंच पदावर बसवलेलं आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. असंच आपला कार्य सुरू ठेवा आणि या गावामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सभापती देखील या गावामध्ये आपण विराजमान केला आणि तसंच या गावातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत असतात. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि दिलीप पाटील यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. कुकसे ग्रामपंचायत रिक्त पदासाठी सरपंच पदाची जी जागा होती त्याच्या उमेदवारी अर्ज म्हणून 11 वाजता माननीय दिलीप एकनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. माननीय अध्यक्ष अधिकारी यांच्या समोर अर्ज भरून ग्रुप ग्रामपंचायत कुकसे या ठिकाणी दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बंधू आणि भगिनींनो उपस्थित सर्व नातेवाईक आप्तेष्ट आपण दिलीप पाटील यांना सरपंच पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
मी देखील दिलीप यांना सरपंच पदाच्या देत आहे। आज या ठिकाणी जमलेलं सर्व या पंचकोशीतील नागरिक, बऱ्यापैकी माझी आजी सर्व सरपंच आणि पुढे ज्यांचा की मी सरपंच होणार किंवा या राजकारणामध्ये उतरणार अशा सर्वांची इच्छा असतो की मी सरपंच व्हा। आज बऱ्यापैकी विराजमान होणे आणि सरपंच पद भूषवणे याच्यापेक्षा सरपंच असताना विकास कामं करणे हे ज्याच्याकडे खुबी असेल तोच खरा सरपंच मानला जाईल असे जनतेचा विश्वास असतो। म्हणून दिलीप यांची या ठिकाणी संपूर्ण सदस्यांनी निवड करण्याचं कारण असं आहे की दिलीप हे कुक्षे ग्रामपंचायत व सदस्य म्हणून त्यांनी 2 वर्ष त्याची आई सौभाग्यवती मंदा एकनाथ पाटील 5 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे। तसेच त्याचे मामा कैलासच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते आणि त्यांच्या घरी हे सभापती पद त्यांनी भूषवले। ते मामा असल्या कारणाने दिलीप यांच्या सर्वांच्या सहवासात नेहमी राहत होते आणि मी दिलीपचा भाऊबंद असल्या कारणाने दिलीप बरोबर मी सभासद होतो। मी देखील या कुक्षे ग्रामपंचायत मध्ये असे चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळलेला आहे। त्याच्यामुळे उरलेली कामं हे दिलीप शासन किंवा प्रशासन जरी असेल आणि शासनाच्या दरबारात जाऊन पूर्ण कामं करील ही निष्ठावादी ठाम आहे। कारण आम्ही सर्व यांच्या बरोबर आहेत। बंधू आणि भगिनींनो, दिलीपचा परिचय जर सांगायचा झाला तर फार हुशार व्यक्तिमत्व आहे। कामं करण्याच्या माध्यमातून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असो, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असो की येणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा 2024चा अधिनियम असो, या सर्व अधिनियमाचं पालन करून या ग्रामपंचायत मध्ये विविध योजना आणण्याचे काम दिलीप पाटील हे नक्कीच करणार। याच्यासाठी दिलीपला शुभेच्छा दिलेत आहे। व परमेश्वराला एक मी विनंती करतो की भगवंता या दिलीपला चांगल्या कामाची सद्बुद्धी द्यावा आणि उरलेली कामं तातडीने या ग्रामपंचायत राबवावा अशी त्याला बुद्धी दे, एवढीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सर्व नागरिकांसमोर समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चांगल्या व्यक्तीला निवडून देणं आणि चांगल्या पदाचा मान सन्मान घेणं हा कुक्षे गावचा हेतू आहे। जेणेकरून चांगल्या गावाचा विकास व्हावा या हेतूने आपण काम करत असतो। बरोबर दिलीप पाटलाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उपतालुका या नात्याने हा माझा सहकारी आहे। शाखा प्रमुख दिलीप एकनाथ पाटील आपले सरपंच बनण्यात मला अभिमान आहे। परंतु पक्ष हा पक्ष असतो, त्याच्यामध्ये लाचीबुची करायचं काम करायचं नाही हा माझा दिलीपाला सल्ला आहे। तुझं नाव तू उज्ज्वल कर, पक्षासमोर ये, माझा उपतालुका सोडीचा तुला देईन मी, पक्षासाठी काम करतो। मला पक्षाने 1 वर्षासाठी पद दिलेलं आहे। मला खरोखर या गटामध्ये कार्य करायचं आहे आणि मी 1च वर्ष पद सांभाळणार आहे। त्याच्यानंतर मी पक्षाशी स्पष्ट राहणार आहे। माझ्या व्यक्ती जो चांगला काम करेल त्याला नक्की त्याच्या कारण माझ्या काम तुम्ही करा, कारण पक्ष शिवसेने लक्ष माझ्याकडे आहे। रघुनाथ पाटील काय करतो ते नाही। आज कुक्षे गावामध्ये माझा एक सहकारी सरपंचाचा हा मला अभिमान आहे। आमचे संपर्क प्रमुख प्रसादजी बाकडे साहेब आलेले आहेत। त्यांचं भाषण ते मला थोडं अर्धवट ऐकायला भेटलं, परंतु मी या आल्याबद्दल त्यांचं आमच्या गावाच्या वतीने दिलीप पाटीलच्या वतीने आभार मानतो। परत दशरथ पाटील गुरुजी ते आपल्या घरात थांबले होतं, मी होतो बाहेर। काय झालं, आजची सभा आहे, त्या सभाचे नियंत्रण माझ्याकडे असल्या कारणाने मी ती सभेचे नियंत्रण करण्यासाठी पर्यायामध्ये होतो, परंतु मी वेळेवर नाही पोहोचू शकलो। परंतु खरोखरच हा खेरीमेळीचं वातावरण कुक्षे ग्रामपंचायतीमध्ये आहे। कारण का याच्या अगोदर पण आम्ही ज्या वाटाघाटी केल्या त्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहेत। खरोखरच असंच आमच्या कुक्षे गावाचा जो हे आहे ना, ते प्रत्येक गावोगाव मी पोचावं हे मी मागेचं मागतो। परत सांगायचं म्हटलं, बघा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि हा शाखा प्रमुख कट्टर आहे। दिलीप एकनाथ पाटील शाखा प्रमुख आणि माजी सरपंच। खरोखर आपल्या पक्षासाठी आपण झोकून द्यायचं आहे।
पक्ष वाढवायचं काम करायचं आहे. हे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. कारण हा कालखंड आहे, निवडणुकीचा कालखंड आहे. 20 तारखेला निवडणुका आहेत. तुतारी वाजवायची आपल्याला. वास्तविक आतून तुतारी आणल्या पाहिजेत. तुतारी तुम्ही आज आणायला पाहिजे. लोकांना मेसेज पडला असता तर खरोखरच आईचं तुतारीचं काम आहे. असो, मी माझ्या परिवाराकडनं, माझ्या शिवसेना पडगा गटाच्या वतीकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही सरपंच झाल्याबद्दल माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या मित्र परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो. मला जो सरपंच बिनविरोधचा जो मान मिळाला, जो माझे सदस्य सर्व याही खूप मला सहकार्य केला आणि मला जास्त जो सहकार्य केला, जो खंडू माली माजी सदस्य यांचा मोलाचा वाटा माझ्यासाठी खूप सहकार्य माझ्यासाठी केला. त्यांचे मी सर्व आभारी आहे. आता तर आमच्या गावामध्ये जसे कामात चालू आहेत आणि मेन म्हणजे आम्ही जो आता पाण्याचा हर घर नोल योजना, ते आम्ही स्वतः कमिटी आमचा काम चालू आहे. हर घर नोदला पाण्याची हर घर नोल योजना, हर सर्वांना पाणी घरोघरी आम्ही पोहोचवणार, हे काम आमचा चालू आहे. आणि जो काम काय बाकी असेल तो पण आम्ही सर्व कमिटी मिळून आम्ही जोगाने काम करूया. आणि सर्वांचे आभार. प्लीज वेट. पहिले तर ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडणुकीच्या संदर्भातून निवडून आले आणि आता सरपंच झाले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक शुभेच्छा. आणि हीच ते शुभेच्छा की ज्यांनी या गावासाठी अतोनात प्रयत्न करावे आणि स्वतःचं नाव एकदा तरी असं काही काम करावं की इतिहासात शेवटपर्यंत या सरपंचाचं नाव राहावं. ही आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहे त्यांना. आज आपल्या कुक्षे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांची निवड झालेली आहे आणि पूर्ण कमिटी सदस्यांनी सगळे सर्वांचा विश्वास ठेवून दिलीप एकनाथ पाटील यांना सरपंच बनवल्यात. आणि त्यांना एवढी खात्री आहे का आपण ज्या सरपंच बनवल्यात त्या विश्वासाने आपल्या गावाचा विकास करतील. आणि त्यांना सगळ्यात एक महत्वाची गोष्ट का त्यावेळी आपल्या ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी सर्वांवर विश्वास ठेवून आणि त्याच्यातून एक असं निवड केला त्या दिलीप एकनाथ पाटील यांची अशी निवड केली का सरपंच पदावर त्यांना लास्ट क्षणापर्यंत तरी बोललेले का मी सरपंच पद एक दिवस तरी मला बसवा, आणि त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवून त्यांना बसवलेला आहे. न मला तर एवढी खात्री आहे का खरोखर दिलीप एकनाथ पाटील सदस्य असताना सुद्धा मी बघितलं गावात एकही माणसाचा फोन गेला आणि तरी तो काम नाही केला, असं कधी झाला नाही. जो पण छोटा असो मोठा असो का गावातला ग्रामस्थ असो यावेळी सुद्धा फोन केला तरी त्यांचा पहिला तिथं फोन देणार की आज तुमचं काम होणार. आणि 100% मी जेव्हा त्यांना फोन केला त्यावेळी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला त्यांचा हातभार असल्याशिवाय कुठलं काम झालं नाही. आणि आताही मला असा विश्वास आहे का न सांगण्याशी कामं करणार, एवढं तर मला त्यांच्यावर विश्वासच आहे. आणि मी आज त्यांना आपल्या श्रवण स्टार ग्रुप तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट आपल्या सर्वांचेच लाडके दिलीपदादा पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत कुक्षे या ठिकाणी सरपंच म्हणून निवड झाली, त्याबद्दल मी अजय गायकवाड एक कलाकार या नात्यानं आमच्या संपूर्ण कलाकारांच्या वतीनं दादांना पुढील वाटचालीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि दादांची फरमाईश आहे की एक तरी कलाकार कुक्षेकरांचा अजय गायकवाड घरचा कलाकार आहे. असू द्या, तरी देखील काय वाजंत्र जरी नसेल फक्त मुकडा दादांसाठी. साई तुझा दिली पाणी उडून आला रे, साई तुझा दिली पाणी उडून आला. कुक्षे गावाचा सरपंच झाला, या कुक्षे गावाचा सरपंच झाला. न फिरतोय मुंबई दिल्लीला गो, मुंबई दिल्लीला. धन्यवाद. पुन्हा एकदा दादांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा. एक टेम्पर येस.